नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे वरई आणि साबुदाण्याचे उपवासाचे अप्पे। अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल। साबुदाणा आणि वरईचे अप्पे बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी वरई, अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। लो टू मीडियम फ्लेमवर वरई भाजून घ्यायची आहे, तसेच साबुदाणाही भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं साबुदाणा आणि वरई छानशी भाजून झाली आहे। भाजून घेतलेली वरई आणि साबुदाणा गार करण्यासाठी ठेवायचा आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई आणि साबुदाणा छानसा बारीक वाटून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये वाटून घेतलेले वरई आणि साबुदाण्याचे पीठ टाकायचे आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे, तसेच अर्धी वाटी दही टाकायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकून सर्व साहित्य छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी भिजवून घेतलेले हे पीठ आपण झाकून ठेवायचे आहे। चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी किसून घेतलेले खोबरे, अर्धी वाटी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरं घेतलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेणार आहोत। चटणीमध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा पुदिन्याची पाने टाकू शकता। मिक्सरचे झाकण लावून चटणी छान वाटून घ्यायची आहे। इथे आपली चटणी बनवून तयार आहे। इथे तुम्ही पाहू शकता वरईसाठी भिजवलेले पीठ छानसे भिजले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर अप्पे पात्र ठेवले आहे। अप्पे पात्र छानसे गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। इथे आपण एक एक करून अप्प्याचे पीठ टाकायचे आहे। अप्पे दोन्ही बाजूला छानसे भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सर्व अप्पे भाजून तयार आहेत। खाण्यासाठी तयार आहेत उपवासाचे वरई आणि साबुदाण्याचे अप्पे। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।